टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हवामान खात्याच्या वतीने भंडारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि त्यामुळे म्हणून जिल्हा प्रशासनाने खातिरदारी म्हणून शाळा बंद केलेल्या आहेत आणि तसं परिपत्रकही जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेलं आहे। आपण सध्या भंडाऱ्याच्या वरठी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर आहोत। बघू शकतो आपण शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे शाळा ज्या आहेत बंद आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं पाहायला गेलं तर भंडारा जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे आणि त्यामुळे म्हणून कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये त्याकरिता म्हणून आता शाळा ज्या आहेत ते बंद जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केल्या। खरं पाहायला गेलं तर अजूनही पाऊस सुरू आहे। आपण बघू शकतो संततधार पाऊस हा जो आहे का परवा सायंकाळपासून सुरू आहे आणि त्यामुळे भंडारा जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आले असून त्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ज्या प्रकारे आता पाऊस सुरू आहे त्या अनुषंगाने खरं तर जिल्ह्यातली जलस्थिती जी आहे ते अजूनही वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे खातिरदारी घेण्याचा इशारा जो आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे म्हणून शाळाही आज बंद आहेत आणि विद्यार्थी जे आहेत सुखरूप आपल्या घरी आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।